welcome my dear friends and students. In today's video, I am going to explain the principal construction and working of a sonometer and how that sonometer is used to verify the laws of vibrating string. Now in previous video we had seen how the string get vibrate. So in the vibration of string which is fixed between the two rigid support, that is in stretch position, all frequencies that are present. So from the formula, that is n equal to 1 upon twice n under root of T by m, we have the three laws, that is law of length, law of tension and law of linear density. Now how these three laws of vibrating string that can be verified experimentally with the help of this sonometer. So we have to consider this portion in today's video. Now let us first consider the construction and working of a sonometer. How sonometer made up of, which is the procedure that is used to verify the laws of vibrating string. इथे आपल्याला सोनोमीटरचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे, त्याचं वर्किंग बघायचं आहे आणि या सोनोमीटरचा वापर आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगला एक्सपेरिमेंटली कसं व्हेरीफाय करतो याच्याकरता आपण त्याचा उपयोग कसा करतो ते आपल्याला बघायचं आहे. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ अ सोनोमीटर. नाउ you have to first consider the construction of sonometer. Sonometer काय आहे बघा, sonometer कशाने बनलेला आहे तर simply sonometer is a hollow wooden rectangular box having some holes at one part of the box. As this is the hollow wooden box, inside that box there is a air which start vibrating and produces the sound. That's why this hollow wooden rectangular box also called as the sound box. पहिला पॉइंट जो तुम्हाला कंस्ट्रक्शन मध्ये सोनोमीटरचा कन्सिडर करायचा आहे की सोनोमीटर हा हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्सने बनलेला असतो. त्या रेक्टँग्युलर वुडन बॉक्सच्या समोरच्या बाजूला 2-3 होल्स असतात जस्ट टू vibrate that air in a sufficient extent. Actually airच्या एक्झिट इन आणि आउट साठी तिथे होल्स दिलेले असतात. हे जे होल्स आपण दाखवलेले आहेत. आता हा हॉलो आहे, त्याच्या आतमध्ये एअर प्रॉपरली व्हायब्रेट होतो, त्यामुळे तिथे साऊंड प्रोड्यूस होतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे साऊंड बॉक्स. म्हणून पहिला पॉइंट आपण लिहिलेला आहे सोनोमीटर कंसिस्ट ऑफ hollow rectangular wooden box called as a sound box. त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा इथे का वापरला गेला आहे, ऍक्च्युअली आपल्याला स्ट्रिंगला व्हायब्रेट करायचं आहे, पण इथे मग इथे हा जो वुडन हॉलो रेक्टँग्युलर बॉक्स आहे तो का वापरला आहे इन ऑर्डर टू व्हायब्रेट द एअर इन अ ग्रेटर एक्सटेंट. इथे आपल्याला एअरला व्हायब्रेट करायचा आहे इन अ ग्रेटर एक्सटेंट, लार्जर मास एअर that to be vibrated so that the vibrations that should be amplified and we can easily heard the sound of vibration of string. म्हणून मग इथे this sound box is used to make the larger mass of air to vibrate so that sound produced by the vibrating string that get amplified. आपल्याला ऍक्च्युअली स्ट्रिंगला व्हायब्रेट करायचं आहे, मग स्ट्रिंगच्या व्हायब्रेशनने प्रॉपर आपल्याला इझिली ऐकू येईल असा आवाज तिथे प्रोड्यूस होत नाही, म्हणून त्या स्ट्रिंग सोबतच आपण एअर पार्टिकल्सला व्हायब्रेट करतो. हे एअर पार्टिकल्स त्या हॉलो वुडन रेक्टँग्युलर बॉक्स मध्ये असल्यामुळे तिथे एअरचं मास ग्रेटर तिथे आपण कन्सिडर करतो, त्यामुळे त्याचे जे व्हायब्रेशन्स आहे हे व्हायब्रेशन्स प्रॉपर होऊन आपल्याला साऊंड दॅट कॅन बी इझिली हर्ड असा आपण तिथे प्रोड्यूस करतो. म्हणून सेकंड पॉइंट दिलाय धिस साऊंड बॉक्स इज यूज्ड टू मेक द larger mass of air to vibrate. For what reason? So that sound produced by the vibrating string that get amplified.
त्यानंतर इथे दोन तुम्हाला K1 आणि K2 त्याला तुम्ही AB कोणतेही नाव देऊ शकता. these are the two movable knife edges. चाकू सारखे धारदार असे दोन वुडन नाइफ एजेस असतात. वुडन पार्ट असतो त्याच्यावर छोटीशी मेटल स्ट्रिप फिक्स केलेली असतं त्याला नाइफ एजेस म्हणतात किंवा ब्रिजेस. सो देयर आर टू वुडन ब्रिजेस K1 and K2 which can move as per our need. या K1 K2 ला आपण टुवर्ड किंवा अवे मूव करू शकतो डिपेंडिंग अपॉन द नीड ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ. आपण या K1 आणि K2 च्या पर्यंत असणारी जी स्ट्रिंग आहे ऍक्च्युअली K1 K2 ऍक्ट ॲज अ रिजिड सपोर्ट इन द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. मग इथे व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला ऍडजस्ट करायची असेल तर आपण K1 K2 ला आपल्या गरजेनुसार त्याला एकमेकांकडे किंवा एकमेकांपासून दूर मूव करू शकतो. म्हणून इथे लिहिलं आहे देयर आर टू वुडन ब्रिजेस और नाइफ एजेस K1 and K2 which can move as per the need. गरजेनुसार आपण त्याला मूव करू शकतो. कशासाठी मूव करायचं? टू ऍडजस्ट द व्हायब्रेटिंग लेंथ. त्यानंतर या बॉक्सच्या एका एंडला मेटल वायर which is a thin and uniform in cross section that is fixed. या रेक्टँग्युलर बॉक्सच्या एका एंडला मेटल वायर फिक्स करतात. that metal wire is then allowed to pass over the knife edges or bridges and then it is passed over the pulley which is present on the other side of the wooden box. या wooden boxच्या दुसऱ्या बाजूला जी पुली असते जी फिक्स केलेली आहे या रेक्टँग्युलर बॉक्सच्या एंडला त्याच्यावरून हा मेटल वायर आपल्याला पास करायचा आहे आणि टू द फ्री एंड ऑफ दॅट मेटल वायर वी हॅव टू अटॅच द hanger with the fixed weight of 500 gram along with certain additional weight. That weights are added within the hanger. That's why these weights are called as the slotted weights. मग इथे आपल्याला 500 ग्रॅम चे वेट प्रत्येक वेळेला त्या हँगर सोबत ॲडिशनली ऍड करावं लागतं. ज्याला आपण ऍड करू शकतो किंवा डिटॅच करू शकतो त्याला म्हटले आहे त्यांनी स्लॉटेड वेट. मग हे वेट इथे फ्री एंडला आपण का अप्लाय करायचे? जसं इथे K1 K2 काय डिसाइड करतं तो व्हायब्रेटिंग लेंथ. इन अ सिमिलर वे whatever the weight attached to the free end of wire that weight provide the necessary tension along the metal wire. या मेटल वायरला सुटेबल टेन्शन हे प्रोव्हाइड करण्यासाठी ते स्ट्रिंग म्हणजेच काय दॅट इज द मेटल वायर. हा जो आपण मेटल वायर घेतलेला आहे या मेटल वायरला सुटेबल टेन्शन प्रोव्हाइड करण्यासाठी या हँगर आणि स्लॉटेड वेटचा वापर करतात. पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन बघा. कन्स्ट्रक्शनचे 5 पॉइंट तुम्हाला लिहायचे. The first point is that it consists of hollow rectangular wooden box having certain holes. This wooden box also called as the sound box. The same principle is used in musical instruments like guitar, sitar, violin. So these are the certain musical instruments. Then this sound box is used just to vibrate the lots of air and so that the sound produced because of vibration of the string that can be easily amplified. There are two wooden bridges K1 and K2 which are movable which decide the vibrating length. There is a one uniform metal wire whose one end is fixed to the that wooden box and other end is allowed to pass over the knife edges K1 and K2 along and that metal wire is allowed to pass over the pulley and free end of the metal wire attached to the hanger along with slotted weight just to provide the necessary tension. आता इथे तुम्हाला वर्किंग मध्ये काय करायचं आहे तर इथे तुम्हाला ट्यूनिंग फोर्क दिली जातं. सो दिस इज अ मेटॅलिक ऑब्जेक्ट which is used to produce the vibration. याला ट्यूनिंग फोर्क म्हणतात. रबर पॅड असतो. आता इथे आपल्याला
या मेटल वायरला व्हायब्रेट करायचं आहे. मेटल वायरला व्हायब्रेट करून आपल्याला या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि मेटल वायरची फ्रिक्वेन्सी एक करायची. म्हणजे इथे प्रिन्सिपल कोणता वापरायचा आहे? रेझोनन्स फिनॉमिना. When the frequency of that metal wire become exactly equal to the frequency of the tuning fork, then that string start vibrating with the maximum amplitude, and the phenomena of matching the frequencies of two body at which the body, that is the body which we are to vibrate, that start vibrating with the maximum amplitude. That phenomena is a resonance. इथे आपण कोणता प्रिन्सिपल वापरता? रेझोनन्स फिनॉमिना चा वापर करतात जस्ट टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता प्रोसिजर काय बघायचं, वर्किंग काय. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ऍडजस्ट द डिस्टन्स बिटवीन द दॅट टू ब्रिजेस K1 and K2. आपल्याला K1 आणि K2 मध्ये डिस्टन्स एक ऍडजस्ट करायचा आहे. Then you have to take a small piece of paper which is called as paper rider. एक छोटासा कागदाचा तुकडा आपल्याला त्या मेटल वायरवर ठेवायचा आहे. Why? Just to identify whether the resonance phenomena occur or not. आपण रेझोनन्स फिनॉमिना ऑकर होईल कसं समजायचं, तर जेव्हा हा पेपर रायडर फॉल ऑफ होईल, खाली पडेल, तेव्हा आपण समजतो इट इज कन्क्लूड दॅट द रेझोनन्स फिनॉमिना ऑकर. इट मीन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यूनिंग फोर्क. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू टेक अ सुटेबल डिस्टन्स बिटवीन K1 and K2. यू हैव टू अप्लाय द सुटेबल टेन्शन. इथे सुटेबल टेन्शन घ्यायचं आहे तुम्हाला. Suppose 2 kg weight is attached along with the hanger. इथे हँगरला कन्सिडर करून आपण टोटल वेट समजा कन्सिडर करूया 2 kg. Suitable weight is attached to the hanger, because of which there is a particular tension provided along that metal wire. Then you have to consider this tuning fork with particular frequency. You have to struck that tuning fork with the rubber pad. इथे तुम्हाला एक रबर पॅड दिला जाईल. या रबर पॅडच्या अगेन्स्ट तुम्हाला या ट्युनिंग फोर्कला हॅमर करायचं आहे. ट्युनिंग फोर्कला आपल्याला हॅमर केल्यानंतर हे जे प्रॉन्स आहेत म्हणजे बाजू, या प्रॉन्स मध्ये व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतील. When this tuning fork struck against the rubber pad, that vibrated tuning fork is then kept on the top of the sound box or that sonometer box. या vibrated tuning fork ला आपल्याला vertical position मध्ये या बॉक्सच्या टॉप वर ठेवायचं आहे. What happen? The vibrations that are produced in that tuning fork is then passed to the top of that wooden box. या सोनोमीटर ट्युनिंग फोर्क मध्ये जे आपण इथे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस केलेत, हे व्हायब्रेशन्स प्रॉन्स मधून स्टेम कडे ट्रान्सफर होतात आणि स्टेम आपण कुठे अटॅच केलेला आहे? ऑन द टॉप ऑफ दॅट वुडन बॉक्स. सो दीज व्हायब्रेशन्स दे पास टू द टॉप ऑफ द वुडन बॉक्स. आता या वुडन बॉक्स मध्ये व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाल्यामुळे इथे याच्या एका एंडला आपण मेटल वायर फिक्स केलेला असतो. Because of the vibrations now transfer from box to the that metal wire. आता हे vibrations या top of the box पासून तर या metal wire पर्यंत पास होतात and that metal wire start vibrating. Now you have to adjust the distance between K1 and K2 in such a way that the metal wire start vibrating with the maximum amplitude and the paper rider fall off. तुम्हाला प्रत्येक वेळेला या व्हायब्रेटेड ट्युनिंग फोर्कला या टॉप ऑफ द बॉक्स वर ठेवायचं आहे. इथे तुम्हाला व्हायब्रेशन्स पास ऑन करायचे सो दॅट द स्ट्रिंग स्टार्ट व्हायब्रेटिंग, दॅट मेटल वायर स्टार्ट व्हायब्रेटिंग and you have to adjust the distance between K1 and K2.
Now when there is a proper or suitable distance between K1 and K2 which gives us the vibrating length. आता इथे स्ट्रिंग व्हायब्रेट झाल्यामुळे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह याचं सुपरपोजिशन होईल आणि इथे काय प्रोड्यूस होईल, दॅट इज द ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह. आता इथे याची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, ही आपल्याला करायची आहे, दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क इतकी आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी करायची आहे. ते कशी करतात, जस्ट बाय ऍडजस्टिंग द व्हायब्रेटिंग लेंथ. Every time you have to keep that vibrating tuning fork on the top of the sonometer box. You have to adjust the distance between K1 and K2 so that the metal wire start vibrating with the maximum amplitude. When the metal wire start vibrating with the maximum amplitude, then paper adder follow. And when paper adder follow, you have to conclude that there is a resonance phenomena occur. It means there is a frequency matching. The frequency of vibrating string equal to the frequency of the tuning fork. पुन्हा एकदा बघा, इथे वर्किंग मध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे स्मॉल एम चं काम लागणार आहे. टेन्शन म्हणजे इथे एल म्हणजे ही जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे, मग स्मॉल एम इथे कसं मोजतात त्याच्यामध्ये, तर स्मॉल एम साठी तुम्हाला त्या वायरचा टोटल मास पाहिजे आणि त्या वायरची टोटल लेंथ. सो बिफोर अटॅचिंग दॅट मेटल वायर यू हॅव टू मेजर द टोटल मास ऑफ द मेटल वायर अँड टोटल लेंथ. सपोज टोटल मास इज 50 ग्रॅम अँड total length is suppose 20 centimeter, then 2.5 gram per centimeter is the value of small m. अशी आपण स्मॉल m ची व्हॅल्यू काढू शकतो. त्या पूर्ण जो वायर आपण सिलेक्ट केलेला आहे मेटल वायर, त्याचा मास म्हणजेच वेट आपण मोजतोय आणि डिवाइडेड बाय त्याची लेंथ, हे जर आपण घेतलं तर आपल्याला स्मॉल m मिळेल. या हँगरला जे काही वेट आपण अटॅच करू ते वेट म्हणजेच काय झालं, टेन्शन. म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, m into g, 2 into 9.8. आणि या K1 आणि K2 मधलं जे डिस्टन्स असतं, इथे स्केल प्रोव्हाइड केलेली असते ॲट द टॉप ऑफ दॅट बॉक्स. आणि या K1 K2 मधलं डिस्टन्स आपण मीटर स्केलच्या सहाय्याने इझिली नोट करू शकतो. इथली व्हॅल्यू तुम्हाला m देतं. या पद्धतीने स्मॉल m काढतात. इथे टेन्शन आहे आणि याच्यावरून आपण अननोन फ्रिक्वेन्सी पण काढू शकतो, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, आणि वेगवेगळे लॉस पण आपण व्हेरीफाय करू शकतो. ते लॉस कसे व्हेरीफाय करायचे ते आपण आता इथे बघणार आहे. त्याआधी जे आपण वर्किंग मध्ये बघितलं की वे दिस व्हायब्रेट ट्युनिंग फोर्क hammer on the rubber pad, vibrations produced in that tuning fork, that vibrated tuning fork is kept on the top of that wooden box so that the string start or the metal wire start vibrating. You have to adjust the distance between K1 and K2 so that the string start vibrating with the maximum amplitude. You already apply here the suitable tension, that is apply suitable weight for the suitable tension. Just by considering the suitable distance between K1 and K2, you can easily here produce the resonance phenomena with the help of which that string start vibrating. Now we have to consider how the sonometer is used to determine in the verification of first law of vibrating string. आता फर्स्ट लॉ काय बघा, कारण आपण बघितलं याच्यामध्ये की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ प्रोव्हाइडेड टेंशन अँड लिनियर डेन्सिटी that are constant. State the law of length and how it is verified by using the sonometer. असं म्हटलं तरच आपल्याला याला स्टेट करायची गरज आहे. फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग
is inversely proportional to the vibrating length of the string provided tension and linear density that are constant. मग याला आपल्याला सोनोमीटरच्या साहाय्याने जर व्हेरीफाय करायचं असेल तर सगळ्यात पहिले टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी जे आहे हे आपण कशावरून मेजर करतो आणि त्याला कॉन्स्टंट कसं ठेवायचं. when we consider that metal wire, before attaching that metal wire to the wooden box, you have to measure the mass and length of that string or that is the metal wire. जो metal wire आपण त्या wooden box ला फिक्स करणार आहे त्याला फिक्स करण्याच्या आधी त्याची टोटल लेंथ आणि त्याचा मास मेजर करायचं. टोटल मास अपॉन टोटल लेंथ त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल स्मॉल m. कारण आपण लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ घेतो. मग म्हणून पहिला पॉइंट इथे लिहिलाय बाय मेजरिंग द लेंथ ऑफ वायर अँड मास लिनियर डेन्सिटी इज डिटरमाइंड. इथे आपण जेव्हा त्या वायरची लेंथ आणि त्याचं मास मोजू त्यावेळेला त्यांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला पहिले स्मॉल m मिळेल. त्यानंतर टेन्शन मिळण्यासाठी you have to attach the suitable weight along with the hanger. So a weight attached to the hanger given the suitable tension. T आणि M आपण कसं कॉन्स्टंट ठेवू तर by applying whatever weight to the hanger throughout the experiment it must be constant and we are using just the single metal wire so that's why M is constant. आपण थ्रूआउट द एक्सपेरिमेंट एकच वायर वापरतोय मेटल वायर म्हणजे स्मॉल m कॉन्स्टंट झाला आणि तो पूर्ण एक्सपेरिमेंट होईपर्यंत जे वेट आपण अप्लाय केलेलं आहे ते वेट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे म्हणजे टेन्शन कॉन्स्टंट. मग आता फक्त आपल्याला बदलायचं काय तर इथे या K1 आणि K2 आता जी आपण फिगर काढली होती हे जे दोन आपण वुडन ब्रिजेस घेतले होते या वुडन ब्रिजेस मधलंच डिस्टन्स आपल्याला व्हॅरी करायचं आहे चेंज करायचं आहे म्हणजेच आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ ऍडजस्ट करता येईल. these two wooden bridges that can move toward each other or away from each other in order to find the vibrating length. प्रत्येक वेळेला आपल्याला इथे ट्यूनिंग फोर्क सिलेक्ट करायचे आहे. You are given the set of tuning fork having different frequencies N1, N2, N3, N4. Every time you have to select any one of the frequency. आता दिलेल्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत ह्या आपण असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करून घ्यायच्या. अशा तुम्हाला एक बॉक्स दिला जातो ज्या बॉक्स मध्ये अशा ट्यूनिंग फोर्क असतात विथ द डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ह्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला अरेंज करून घ्यायचे आहेत. ह्या फ्रिक्वेन्सीज आपण अरेंज करून घेतल्या. सिलेक्ट एनी आयदर मॅक्सिमम और मिनिमम. सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी घ्या किंवा सगळ्यात छोटी फ्रिक्वेन्सीचा ट्यूनिंग फोर्क घ्या. ओके देन यू हॅव टू हॅमर दॅट ट्यूनिंग फोर्क अगेन्स्ट द रबर पॅड. रबर पॅड आपल्याला दिलेला जातो. एक ट्यूनिंग फोर्क आपण सिलेक्ट केलेली आहे. आता या ट्यूनिंग फोर्कला आपल्याला या रबर पॅडवर हॅमर करायचं आहे. हॅमर केल्यामुळे या ट्यूनिंग फोर्क मध्ये काय प्रोड्यूस होईल व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होईल. दॅट व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्क इज केप्ट ऑन द टॉप ऑफ दॅट वुडन बॉक्स. या टॉपवर याला ठेवल्यामुळे याचे जे व्हायब्रेशन्स आहे या टॉप मध्ये जातील आणि या टॉपलाच मेटल वायर अटॅच असतो. So that the metal wire start vibrating. When the vibrated tuning fork is kept on the top of the wooden box, the metal wire start vibrating. Then here, in order to check whether the resonance occur or not, you have to consider a bits of paper, small piece of paper kept at the middle of K1 and K2. मग आता इथे त्याला म्हटलंय आपण a light paper rider is placed on wire midway between the bridges. आता आपल्याला प्रत्येक वेळेला व्हायब्रेटिंग लेंथ फाइंड आउट करायची आहे. जी आपण फ्रिक्वेन्सी निवडली त्याच्या अगेन्स्ट व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग पहिल्या व्हायब्रेटिंग लेंथ अगेन्स्ट पहिल्या फ्रिक्वेन्सीला आपली काय प्रोसिजर आहे हीच प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे. सो अ लाइट पेपर राइडर इज प्लेस्ड on wire midway between bridges. त्यानंतर आपण ट्यूनिंग फोर्कला
व्हायब्रेशन मध्ये सेट करणार जस्ट बाय हॅमरिंग अगेन द रबर पॅड. त्यानंतर याची स्ट्रिंग जी आहे ती कुठे ठेवणार इन कॉन्टॅक्ट विथ द सोनोमीटर बॉक्स. त्यानंतर काय करायचं आपल्याला बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन K1 and K2 you have to adjust the vibrating length at a particular distance between K1 and K2. The wire start vibrating with the maximum amplitude and when wires start vibrating with the maximum amplitude the paper rider thrown off. पेपर रायडर खाली पडेल आणि ज्या लेंथला पेपर रायडर खाली पडेल ती लो लेंथ आपल्याला नोट करायची आहे ती म्हणजे झाली L1. मग पहिल्या फ्रिक्वेन्सीला N1 ला व्हायब्रेटिंग लेंथ मिळाली आपल्याला L1. नाउ सिलेक्ट द सेकंड फ्रिक्वेन्सी. आता पहिले जर तुम्ही मिनिमम फ्रिक्वेन्सी घेतली असेल तर त्याच्यापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी घ्या, त्याच्यापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी घ्या, म्हणजे हळूहळू आपण फ्रिक्वेन्सी फ्रॉम मिनिमम टू मॅक्सिमम कडे जाऊ शकतो किंवा मॅक्सिमम टू मिनिमम. सो व्हेन यू सिलेक्ट द अनदर फ्रिक्वेन्सी द प्रोसिजर इज सेम. पुन्हा प्रोसिजर तुम्हाला काय करायचे आहे रिपीट करायचे आहे. सेकंड फ्रिक्वेन्सीला तुम्हाला पुन्हा सेकंड व्हायब्रेटिंग लेंथ फाइंड आउट करायची आहे जस्ट बाय ऍडजस्टिंग द डिस्टन्स बिटवीन K1 and K2. त्या वुडन ब्रिजेस मधलं प्रत्येक वेळेला डिस्टन्स कमी किंवा जास्त करून तुम्हाला रेझोनन्स फिनॉमिना ऑकर करायचा आहे. हा रेझोनन्स फिनॉमिना ऑकर होईल केव्हा आपल्याला कळेल जेव्हा तिथे ठेवलेला पेपर रायडर मेटल वायरवर तो खाली पडेल. ते या पोझिशनला आपल्याला प्रत्येक वेळेला व्हायब्रेटिंग लेंथ नोट करायची आहे. सो व्हेन यू कन्सिडर द डिफरंट फ्रिक्वेन्सीज अँड व्हेन यू नोट द डिफरंट व्हायब्रेटिंग लेंथ then it is found that the product of that frequency and vibrating length that remain constant. म्हणजे आता तुम्ही जर फ्रिक्वेन्सी मिनिमम कडून मॅक्सिमम कडे सिलेक्ट करत गेले तर पहिली जी व्हायब्रेटिंग लेंथ राहील कमी फ्रिक्वेन्सी असेल तर व्हायब्रेटिंग लेंथ जास्त राहील. आता ही फ्रिक्वेन्सी जर तुम्ही वाढवत गेले तर तुम्हाला असं दिसेल व्हायब्रेटिंग लेंथ ही कमी झाली. सो दॅट द प्रॉडक्ट ऑफ N and L that are constant. मग ज्या दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतं रिलेशन असते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ प्रोव्हाइडेड these two terms that is tension and linear density that remain constant. नाही तर बघा की how we can verify the first law of vibrating string that is the law of length. law of length काय सांगतं आपल्याला the frequency of vibration of string is inversely proportional to the vibrating length. वायरची जी फ्रिक्वेन्सी असते ती व्हायब्रेटिंग लेंथशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले स्मॉल m कसा डिटरमाइन करायचा कोणतेही सोनोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये जस्ट बाय कॅल्क्युलेटिंग टू थिंग्स टोटल मास and total length and taking ratio total mass to total length we can easily determine linear density. Then how we can determine the tension just by considering whatever the weight attached to the hanger. hanger वर आपण किती weight attach केलेला आहे ते m आणि याला g ने मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला काय देतं टेन्शन. मग आता ऍक्च्युअली आपण लॉ कसा व्हेरीफाय करतो तर जस्ट बाय कन्सिडरिंग अ सेट ऑफ ट्युनिंग फोर्क 3 किंवा 4 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या ट्युनिंग फोर्क आपण सिलेक्ट करतो. त्याला अरेंज करायचा आयदर इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. त्यानंतर आता त्यापैकी एक तर मॅक्सिमम घ्या किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सी घ्या. एव्हरी टाइम यू हॅव टू ऍडजस्ट द व्हायब्रेटिंग लेंथ जस्ट बाय मूव्हिंग दॅट ब्रिजेस टुवर्ड ऑर अवे. So when you keep that vibrated tuning fork with the top of किंवा in contact with top of the table, that wooden box, then what happen? The metal wires start vibrating. So there is a particular length, vibrating length at which the frequency of the tuning fork equal to frequency of that metal wire. So when these two frequencies matches, the paper rider thrown off. paper rider खाली पडेल आणि ज्या लेंथला पेपर रायडर खाली पडेल ती लेंथ आपल्याला नोट करायची आहे विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल प्रोव्हाइडेड ऑन द दॅट वुडन बॉक्स. त्या वुडन बॉक्स वरती स्केल दिलेली असते त्याच्यावरून आपण L1 नोट करू शकतो. मग पहिल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेटिंग लेंथ L1
ती फ्रिक्वेन्सी ठेवून द्यायची. सिलेक्ट द सेकंड फ्रिक्वेन्सी. रिपीट द सेम प्रोसिजर. हॅमर इट on the rubber pad. Keep that vibrated tuning fork on the top of that wooden box. Again adjust the distance between K1 and K2 and find N2. पुन्हा तिसरी फ्रिक्वेन्सी घ्या, त्याची व्हायब्रेटिंग लेंथ घ्या. या तीनही रीडिंग मध्ये तुम्हाला असं दिसेल यांचा जो प्रॉडक्ट आहे, स्मॉलर द फ्रिक्वेन्सी ग्रेटर इज द लेंथ, ग्रेटर द फ्रिक्वेन्सी स्मॉलर इज द व्हायब्रेटिंग लेंथ. मग याच्यावरून आपण सांगू शकतो की frequency of a vibrating string is inversely proportional to the length. आता आपण या सोनोमीटरचा सेकंड लॉ व्हेरीफाय करण्यासाठी कसा यूज करतो ते आपण बघूया.